झिजणारा झिजत राहतो, कष्ट करणारा कष्ट करत राहतो आणि मजा करणारे मौज मजा करीत राहतात. ही आपल्या देशाची व्यवस्था आहे. सर्वात मोठी संपत्ती, सर्वात मोठा आधार, ज्याच्यावर जीवनमरण सगळं काही अवलंबून आहे, ती म्हणजे शेती. जर दीर्घायुष्य पाहिजे असेल तर शेतकरी हा दीर्घायुष्य झाला पाहिजे. शेती ही शाश्वत झाली पाहिजे आणि म्हणून शेतीला तुम्ही भविष्यातील मानवी जीवनाचा आधार म्हणून पाहायला हरकत नाही. म्हणजे तुमच्या आरोग्याच्या 50% भाग हा शेतकरी पूर्ण करतो. भविष्यामध्ये कदाचित तुम्हाला पुन्हा त्याच दिवसामध्ये जावं लागेल. देवळीमध्ये दिवा आणि दारामध्ये कंदील लटकून प्रकाश आपल्या जीवनामध्ये आणावा लागेल. ज्या ज्या गोष्टी आपण विकासाच्या नावाखाली मिळवल्या आणि शेतीचा आणि निसर्गाचा ऱ्हास केला, त्याची फळं आपल्याला निश्चितच भोगावी लागणार आहे. 30 जूनपर्यंत सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं जाहीर केलेलं आहे. आता ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे की शेतकऱ्यांची दर्दमाफी आहे, हे आपण समजून घेऊ. मित्रांनो, नोकरदार नोकरी करतो म्हणून त्याला पगार आहे. व्यावसायिक व्यवसाय करतो, नफा मिळवतो म्हणून त्याला धनद्रव्य आहे. शेतकरी शेती करतो आणि झिजतो. तो चाकरी करतो या देशातील 145 कोटी लोकांची. तो सेवा करतो या राष्ट्राची. फक्त त्याला व्यवसाय करता येत नाही, नफा मिळवता येत नाही. मग या कष्टाला, या सेवेला तुम्ही कोणतं मोजमाप लावणार? म्हणून शेतकऱ्यांचा जर विचार केला आणि त्यांच्या कष्टाची घामाची किंमत जर केली तर कर्जमाफी माफी म्हणता येणार नाही. कारण कर्जमाफी हा शब्दच शेतकऱ्यांची अवहेलना करणारा आहे. या देशामध्ये जो जो कष्ट करतो, जो जो सेवा करतो, त्याला त्याचा मोबदला मिळतो. परंतु एकमेव असा सेवेकरी आहे ज्याला त्याचा मोबदला मिळत नाही. त्याच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, त्याच्या पिकाला कुठली MRP नाही. म्हणजे कधी भाव ढासळतील आणि कधी ते त्याला रसातळाला नेतील सांगता येत नाही. बेभरवशाची सेवा, बेभरवशाचे कष्ट या जगात कोणीही करीत नाही. म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी देताना सुद्धा त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल असं वर्तन सरकार नेहमी करतं. जणू काही शेतकऱ्यावरती उपकार केले याचा गवगवा, याची चर्चा, याच्या बातम्या मीडियामधून किमान वर्षभर आधीपासून यायला सुरुवात होतात. खरं तर या देशातील शेतकऱ्याला 50,000 रुपये हे फार कमी आहेत. कारण या देशातील भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपेक्षा, शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानापेक्षा कितीतरी पट आहे. म्हणजे अख्ख्या राज्याची, राष्ट्राची कर्जमाफी आणि त्या माफीची रक्कम जर बघितली तर एखादा उद्योगपती, एखादा मंत्री त्याच्या एका वर्षाच्या कमाईमध्ये तेवढ्या रकमेचा भ्रष्टाचार सहज करतो. परंतु शेतकऱ्याला देताना मात्र आपल्याकडं मोजमाप लावलं जातं, त्याच्यावरती उपकार केले असं दाखवलं जातं. बरं, दुसरी गोष्ट की शेतकरी जसा स्वतःपुरतं तरी कमावतो आणि दुसऱ्यालाही जगवतं, तसं स्वयंपूर्ण या देशामध्ये दुसरी कुठलीही व्यवस्था नाही. सगळे व्यवसाय, सगळी व्यवस्था, सगळे व्यवहार जर पाहिले तर फक्त शेतकऱ्याच्या जीवावर चालतात, शेतकऱ्याच्या अन्नधान्यावरती चालतात. त्यानं जर पिकवणं बंद केलं तर अनेक कंपन्या, अनेक फॅक्टऱ्या बंद पडतील, अनेक व्यवसायाला घर लागेल. म्हणजे एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर बाजारातलं चलन, बाजारातलं दळणवळण बंद पडतं. सगळा डोलारा शेतकऱ्यांच्या जीवावरती आहे. परंतु ज्या हातानं हा भार पेलला त्या हाताची किंमत इथे कुणालाही करवत नाही. झिजणारा झिजत राहतो, कष्ट करणारा कष्ट करत राहतो आणि मजा करणारे मौज मजा करीत राहतात. ही आपल्या देशाची व्यवस्था आहे. एकूणच सर्वात मोठी संपत्ती, सर्वात मोठा आधार, ज्याच्यावर जीवनमरण सगळं काही अवलंबून आहे, ती म्हणजे शेती आणि तो शेतकरी. शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या स्वातंत्र्याचा, या स्वायत्ततेचा, लोकशाहीचा आणि या सरकारचा काही उपयोग झाला नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. याची एकूणच उत्तरं शोधायला गेलं तर त्याला कारणीभूत शेतकऱ्यांची पोरं देखील आहेत. आज जर तुम्ही बघितलं तर गावं ओस पडायला लागलेत. कोणालाही शेतामध्ये काम करवत नाही. थोडंफार शिकला की त्याला वेध लागतात शहराचे. प्रत्येकाला शहरात यायचे आणि शहरात आल्यानंतर मिळेल ते काम तो त्या ठिकाणी करतो. आणि शहरात तरी फार मोठी नोकरी किती असते? 500 रुपये रोज, म्हणजे 15,000 रुपये, 20,000 रुपये महिना. परंतु त्यामध्ये तो खुश असतो. शेतात त्याला राबवायचं नसतं,
कारण शेतामधील उत्पन्न हे बेभरवशाचं आहे. त्याच्यावरती त्याची लेकरं शिकू शकत नाहीत, त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. म्हणून गावामध्ये कोणालाही आता करमत नाही. ज्या शेतकऱ्यांची पोरं शहरात आली, नोकरदार झाली आणि शिक्षक प्राध्यापक झाली, ती फिरून गावाकडे येत नाहीत, ती फिरून आपल्या मातीमध्ये रमत नाहीत, हे देखील वास्तव आहे. सरकार आणि सत्ताधारी देखील शेतकऱ्यांना आत्तापर्यंत प्रामाणिकपणे न्याय देऊ शकलेले नाहीत. जिसकी लाठी उसकी म्हैस हा कायदा आणि न्याय अजूनही सुरू आहे. म्हणून सत्तेमध्ये जो येईल तो त्याचंच चालवतो. म्हणून कायद्याच्या दृष्टीनं न्याय मागणारा पीडित असतो. म्हणून शेतकऱ्यांची पीडा अजूनही संपलेली नाही. शेवटी एवढंच, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून चालणार नाही. शेतकऱ्यांना शाश्वत मानधनाची, शाश्वत अनुदानाची, शाश्वत सहकार्याची गरज आहे आणि ती गरज सरकारने यापुढे देण्याचा प्रयत्न करावा. कारण शेतकऱ्यांशिवाय देशाचा गाडा चालू शकत नाही, शेतकऱ्यांशिवाय इथली माती समृद्ध होऊ शकत नाही, हे देखील तथ्य आहे. तुम्ही जर पाहिलं तर भविष्यामध्ये शेतीचे दिवस, अन्नधान्याचे दिवस आणि या देशाची गरज याचा जर विचार केला तर अडचणी खूप आहेत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये शेतकरी सोडता इतर कोणीही स्वयंपूर्ण नाही आणि ही स्वयंपूर्णता, ही स्वायत्तता या देशातून संपत आलेली आहे. सध्याचा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तर तो विद्युत निर्मितीचा आहे. आपल्याकडे 2 प्रकारची विद्युत निर्मिती होते, एक कोळशावरची आणि दुसरी पाण्यावरची. कोळशाच्या खाणी आणि कोळशाचं गौण खनिज संपत आलेलं आहे, म्हणून कोळशावर निर्माण होणारी वीज मर्यादित असणार आहे. आणि दुसरीकडे पाण्याचं दुर्भिक्ष्य वरचेवर वाढत आहे. उन्हाळ्यामध्ये नद्या आटत आहेत, तलाव आटत आहेत आणि मोठमोठाली धरणं देखील बाष्पीभवनाचे बळी पडत आहे. म्हणजे एकूणच जर पाहिलं तर पाण्यावरची वीज निर्मिती ही आपल्याला कधीही धोका देऊ शकते. आणि म्हणून भविष्यामध्ये कदाचित तुम्हाला पुन्हा त्याच दिवसामध्ये जावं लागेल. देवळीमध्ये दिवा आणि दारामध्ये कंदील लटकून प्रकाश आपल्या जीवनामध्ये आणावा लागेल. कारण ज्या ज्या गोष्टी आपण विकासाच्या नावाखाली मिळवल्या आणि शेतीचा आणि निसर्गाचा ऱ्हास केला, त्याची फळं आपल्याला निश्चितच भोगावी लागणार आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट आहे की काल परवा तुकाराम मुंडे यांनी दूध भेसळीचे प्रकार समोर आणले. दूध भेसळ करणाऱ्यावरती धाडी टाकल्या. तर त्यातून एक गोष्ट निष्पन्न होते. आपल्या राज्याला गाई म्हशीपासून जवळपास 32 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो आणि उरलेलं 65 लाख लिटर दूध हे भेसळीतून तयार होतं. यातून एक गोष्ट लक्षात येते की 32 लाख आणि 65 लाख याच्यामध्ये जवळपास 33 लाख लिटरचा फरक आहे. म्हणजे 33 लाख लिटर दूध आज कमी पडतं आहे आणि ती गरज आपण बनावट गोष्टीमधून पूर्ण करतो आहे. तर त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या दारातील दुभतं कमी होतं आहे, गाई म्हशींची संख्या रोडावली जात आहे. त्याचं कारण जर पाहिलं तर चाऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. कारण जनावराला चारा आणि पाणी वेळेवर लागतं आणि नेमकं शेतीलाच पाणी पुरत नाही तर मग जनावराला पाणी कुठून आणायचं, त्यांना चारा कुठून आणायचा, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जर विचार केला तर गाई म्हशीपासून फक्त 27% दूध निर्मिती होते आणि पोषक दूध 27% आपल्याला मिळतं. उर्वरित दूध हे बनावट आहे. म्हणजे हे सरकारला माहीत असून देखील एक गरज म्हणून, एक पूर्तता म्हणून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला सरकार तयार नाही. तुकाराम मुंडेसारखी माणसं हे प्रकार उघडकीस आणत आहेत. एकूणच अन्न, दूध आणि तेल या बाबतीत आपण रसातळाला गेलो आहे. आपलं आरोग्य आपणच नष्ट करत आहोत. म्हणजे तुमच्या आरोग्याच्या 50% भाग हा शेतकरी पूर्ण करतो आणि तुम्ही निरोगी जगावं यासाठी शेतकरी कारणीभूत आहे. परंतु शेतकरीच जर उद्ध्वस्त होत असेल तर तुमचं आरोग्य आणि तुमचं निरोगी राहणं हे शक्य नाही. म्हणून आपल्याला जर दीर्घायुष्य पाहिजे असेल तर शेतकरी हा दीर्घायुष्य झाला पाहिजे. शेती ही शाश्वत झाली पाहिजे आणि म्हणून शेतीला तुम्ही भविष्यातील मानवी जीवनाचा आधार म्हणून पाहायला हरकत नाही. आणि त्या दृष्टीने जोपर्यंत आपण पाहू शकत नाहीत तोपर्यंत आपलं आरोग्य आणि आपल्या गरजा, आपलं अन्न, आपलं पाणी हे शुद्ध आणि सकस आपल्याला मिळू शकत नाही. हे देखील वास्तव आहे. धन्यवाद.